मॅम तुम्ही आधी एक पोस्टवर एक व्हिडिओ पोस्ट केलेली आहे जे तुम्ही या ठिकाणी मा काही कृषी विभागाने खरेदी केलेल्या ज्या वस्तू होत्या त्या तुम्ही मागितल्या होत्या, काय नक्की त्याच्यात म्हणत आहे तुम्हाला? कृषी विभागाचा जो घोटाळा होता तो मी कसा झाला याचा इथे बोलून बोला ना, कारण तुमची वन टू वन नाही. ठीक आहे वाईट आहे. ठीक आहे ते फक्त प्रश्न विचारतात. हां, कृषी घोटाळा किती मोठा होता, कसा धडधडीतपणे केला गेला, म्हणजे खरं तर शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीने पैसे ट्रान्सफर करायला हवे होते, पण तसं न करता धनंजय मुंडे यांनी सगळे कायदे धाब्यावर लावून 542 कोटीचं टेंडर काढलं. त्याच्यात पहिलं टेंडर होतं 342 कोटीचं, दुसरं टेंडर होतं 200 कोटीचं. तर याच्यापैकी 60 ते 70% पैसे हे लंपास केले गेलेत. आणि हेच दाखवण्यासाठी मी त्याचे सगळे डिटेल्स, म्हणजे कसे हे सगळे, त्याच्या ऑनलाईन किमती किती आणि ते सरकारने कितीला घेतलं हे दाखवलं. आणि ह्याच्यानंतर म्हणजे मी प्रेस कॉन्फरन्स घेतली 4 तारखेला. 5 तारखेला रात्री मी नॅनो DAP आणि नॅनो युरिया हे ॲग्री बेगरी नावाच्या वेबसाईटवरनं रात्री 5 तारखेला रात्री विकत घेतलं. 6 तारखेला मी ते माध्यमांपुढे ठेवलं की मी हे नॅनो DAP 269 रुपीजला विकत घेतलंय, 500 ml ची बॉटल, जी आपल्या सरकारने 590ला घेतली. नॅनो युरियाची बॉटल मी 92 रुपयाला विकत घेतली आहे, जी आपल्या सरकारने 220 रुपयाला घेतली आहे. आणि मी तर फक्त 20-20 बॉटल घेतल्या, माझ्या सरकारने तर 19,68,000 बॉटल नॅनो युरियाच्या आणि 19,57,000 बॉटल हे नॅनो DAPच्या विकत घेतल्या आहेत. आणि ते पण इतक्या दुपटीपेक्षा जास्त, म्हणजे 2.5 पट किमतीने विकत घेतले आहेत. त्याच्यानंतर मी हे जेव्हा दाखवलं की मी हे विकत घेतलंय, त्याचे स्क्रीनशॉट सुद्धा मी ट्विट केले. ताबडतोब यांची यंत्रणा कामाला लागली आणि त्यांनी आपल्या कृषी विभागाचे महान अधिकारी किंवा MAIDCचे महान अधिकारी किंवा धनंजय मुंडे जे एवढे महान आहेत, त्या सगळ्यांनी ही सिस्टम हलवायला सुरुवात केली. आणि जर आपण बघितलं 7 तारखेला, म्हणजे मी 5ला ऑर्डर केली, 6ला माध्यमांपुढे गेलं, 7 तारखेला इफकोनी हे एक नोट टाकली, इफको कॉशन्स अगेन अनऑथोराइज सेल ऑफ इट्स प्रोडक्ट वाया ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. हे त्यांनी 7 तारखेला टाकलं की ह्या गोष्टी अनफेअर चार्जेसनी हे दाखवलं जात आहे. आता अनफेअर चार्जेस कोण घेते? 92 रुपयाला जी ऑनलाईन विकलं जात आहे, आपलं सरकार 220ला विकत घेत आहे. म्हणजे चुकीच्या अवास्तव भावानी सरकार विकत घेत आहे का ऑनलाईन वेबसाईट्स विकतायत, हे खरं तर म्हणजे धक्कादायक आहे. आणि इफकोनी हे जे क्लॅरिफिकेशन अगदी आपण बघितलं 7 तारखेला दिलं आहे हे. आणि ह्याच्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की कुठलीही ई-कॉमर्सची वेबसाईट इफकोचे प्रोडक्ट्स विकू शकत नाही जोपर्यंत त्यांच्याकडे ओ फॉर्म नाही. तर आता मी तुम्हाला अनेक अशा वेबसाईट्स दाखवते. हे तुम्ही वेबसाईट बघा, हे इंडिया मार्टचे वेबसाईट आहे, ही बिग हार्टची वेबसाईट आहे. सगळीकडे आपल्याला दिसेल हे इफकोचे प्रोडक्ट्स विकले जात आहेत. हे ॲमेझॉनवर इफकोचे प्रोडक्ट्स विकले जात आहेत. ही शक्ती नावाची वेबसाईट आहे, तिथे विकले जात आहेत. मोग्लिक्स नावाची वेबसाईट आहे, तिथे विकले जात आहेत. ॲग्री बेगरीवर ही 2 प्रोडक्ट सोडून सगळे इफकोचे आज तगायत विकले जातात. आणि हे मी मुद्दाम का सांगतेय, मी सगळ्या चॅनलला, सगळ्या लोकांना विनंती करते, आत्ताच्या आत्ता हे तुम्ही बघा, नाही तर अमुक गोष्टी त्याच्यात पण धनंजय मुंडे आपले फार महान आहेत आणि ते कधी काय करतील सांगता येत नाही. किसान शॉप नावाची अजून एक वेबसाईट आहे, इफकोचे सगळे प्रोडक्ट्स विकले जात आहेत. मैसूर नावाची माय स्टोअर नावाची एक वेबसाईट आहे ज्याच्यावर इफकोचे सगळे प्रोडक्ट्स विकले जात आहेत. आणि हे बिग हार्ट नावाची जी वेबसाईट आहे याच्यावर देखील विकले जात आहेत. आत्ताच्या घटकेला सुद्धा सगळ्या ऑनलाईन वेबसाईट्स इफकोचे सगळे प्रोडक्ट्स विकत आहेत आणि हे आपल्या समोर आहे. आता आपण ॲग्री बेगरी नावाची वेबसाईट बघू. ही वेबसाईट हे मी आत्ता ऑन करते आणि याच्यात इफको काय काय विकतात ही ॲग्री बेगरी बघूया. हे आपल्या समोर आहे
की अजून आज तगायत हे सगळेच्या सगळे म्हणजे आता लोड मोर आणि 3 पेजेस भरून इफकोचे प्रोडक्ट्स ही वेबसाईट अजूनही विकते. आणि इफको असं पत्रक काढतंय आणि धनंजय मुंडेंचे PA पत्रक काढतायत की इफको नावाची जी कंपनी आहे त्याचे प्रोडक्ट्सचे भाव सगळीकडे सेम आहेत, अगदी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सेम आहेत असं म्हणणारे धनंजय मुंडे. म्हणजे म्हणून म्हणावं असं वाटतं उघडा डोळे आणि बघा नीट, हे काय चाललंय काय. ही शेतकऱ्यांची मोठी लूट चालली आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही ह्याचे स्क्रीनशॉट्स काढा आणि पाठवा धनंजय मुंडेंना की हे सगळं मिळतंय म्हणून. माझी मागणी आहे की याच्यावर तात्काळ म्हणजे तात्काळ चौकशी लागली पाहिजे. नाहीतर मी आता मागणी करणार आहे शिवराज सिंग चव्हाणांकडनं की तुम्ही याच्यामध्ये या आणि शेतकऱ्यांचे पैसे डीबीटीने जायला हवे होते. त्याचा किती मोठ्या प्रमाणात अपव्यय होतोय हे मी दोघांनाही सांगणार आहे. निर्मला सीतारामनना पण मी ताबडतोब पत्र लिहिणार आहे आणि शिवराज सिंग चव्हाण यांना पण सांगणार आहे आणि त्यांच्याबरोबर बैठक लावून घेणार आहे आणि याच्यावर इन डिटेल चौकशी आणि काही मोठे खुलासे मी उद्याच्या माझ्या सकाळच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये करणार आहे.